नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवरतून पीक विमा कशा पद्धतीने भरू शकतो आणि तेही फक्त 1 रुपया खर्च करून। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, आपल्या मोबाईलवरती पीक विमा भरण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये क्रॉप इन्शुरन्स नावाचा ॲप डाउनलोड करायचा आहे। याकरता आपण प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि तेथून सर्च करून क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड झाल्यानंतर ते ॲप आपल्याला ओपन करायचं आहे। ॲप ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर ॲपचा इंटरफेस हा ओपन होतो। ॲपचा इंटरफेस ओपन झाल्यानंतर आपल्याला इथे जो काही लॉगिन पर्याय दिसत आहे या लॉगिन पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे। जर आपण पहिल्यांदा या ॲपवरती लॉग इन केलेलं असेल तर आपल्याला रजिस्ट्रेशन सुद्धा करावं लागत असतं। तर आपण या दोन्ही प्रोसेस आता समजून घेऊया। तत्पूर्वी आपल्या इथे आपल्याला मोबाईल नंबर हा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर लॉग इन विथ OTP या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती जो काही OTP आला असेल तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। आपल्याला इथे क्लिक करायचं आहे म्हणजे आपण आपला जो काही इन्शुरन्सची प्रोसेस ही सुरू करू शकू। तर यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आता आपला इथे विचारलं जात आहे की आपल्याला कोणता पीक विमा हा भरायचा आहे। तर आपला सर्वप्रथम आपलं राज्य निवडायचं आहे। आपला सीझन जो आहे तो रब्बी निवडायचा आहे। त्यानंतर आपली जी काही स्कीम आहेत जी प्रधानमंत्री फसल विमा योजनेची आहेत त्यामुळे ही स्कीम निवडायची। त्यानंतर आपल्याला आपलं वर्ष निवडायचं आहे जे 2024 असणार आहे। हे निवडल्यानंतर सबमिट आणि नेक्स्ट या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे आपल्याला कोणतं बँक अकाउंटवरती आपल्याला पीक विम्याचे पैसे जमा झाले पाहिजे हे विचारलं जात आहे। तर जी काही आपले बँक खाते असतील तर ते आपण येथे निवडू शकतात किंवा ॲड अकाउंट या पर्यायावरती क्लिक करून सुद्धा आपलं जे काही खातं आहे ते आपण इथे ॲड करू शकतात। निवडलेलं आहेत आणि सेव्ह आणि नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक केलेलं आहे। आता अशा पद्धतीने आपण जे काही बँक अकाउंट डिटेल्स भरले आहेत त्यातील काही डिटेल्स येथे आलेले आहेत। आपल्याला फक्त येथे आपलं जे काय आहे ते नाव जे काही बँक पासबुकवरती आहे ते बँक पासबुकवरचं नाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे। ते नाव टाकल्यानंतर खाली आपला आधार कार्डवरती नाव आलेलं आहे आणि आपला आधार कार्डचा नंबरसुद्धा इथे आलेला आहे। जर कोणाचा नंबर दाखवत नसेल तर इथे नंबर टाकून आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे। व्हेरीफाय केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती OTP येईल आधार कार्डचा, तो OTP टाकायचा, आपलं हे व्हेरीफाय इथे होऊन जात असतं। आता जे काही पासबुकवरती नाव असेल शेतकऱ्याचं ते नाव इथे आपल्याला आता टाकून घ्यायचं आहे। आता आपण येथे नाव टाकून घेतलेलं आहे जे पासबुकवरचं आहे। त्यानंतर आधार कार्डवरील जसं नाव आहे तसं नाव टाकून घेतलेलं आहे। आपला आधार कार्ड नंबर टाकलेला आहे। मोबाईल नंबर हा ऑटो आपल्याला आलेला आहे। त्यानंतर रिलेटिव्ह नेम इथे वडिलांचं आपल्याला नाव टाकायचं आहे। त्यानंतर आपलं सण किंवा नाते जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर वय टाकायचं आहे, जेंडर निवडायचं आहे, तुमची जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी निवडायची आहे। तुमचा शेतकऱ्याचा प्रकार कोणता आहे म्हणजे तुम्ही जमिनीचे मालक आहात, शेअर क्रॉप केला आहे की तुम्ही भाडेतत्वावरती घेतले तो 3 पर्याय आहेत। जो आपला योग्य पर्याय असेल तो आपण इथे योग्य पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे दुसरा पर्याय आहे फार्मर टाईपचा। तर जर छोटे शेतकरी म्हणजे अल्पभूधारक असेल तर स्मॉल निवडा, त्यापेक्षा मोठे असेल तर मार्जिनल आणि ऑदर असे 3 पर्याय आहेत। त्यापैकी जो काही पर्याय असेल आपला तो आपण पर्याय निवडू शकता। आता यानंतर इथे खाली आलेले आहेत 2 नंबरचा जो काही पर्याय आहे तो रेसिडेन्शियल डिटेल्स। येथे आपला जो काही पिनकोड आहे तो टाकायचा आहे, महाराष्ट्र निवडायचा आहे, तुमचा जिल्हा जो असेल तो जिल्हा निवडा। त्यानंतर तुमचा सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचा आहे आणि तुमचा पत्ता आपल्याला इथे मॅन्युअली फिल करून घ्यायचा आहे। जर आपल्याला कोणी नॉमिनी लावायचं असेल तर नॉमिनीचे डिटेल्स आपण इथे खाली भरू शकता किंवा आपण नाही भरले तरी आपलं ॲप्लिकेशन हे पुढे जात असतं। तर सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। सेव्ह अँड नेक्स्ट पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता येथे आपल्याला आपले क्रॉपचे लोकेशन डिटेल्स हे टाकायचे आहेत। तर आपला जिल्हा निवडायचा आहे, जिल्हा निवडल्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे, रेव्हेन्यू सर्कल आपल्याला निवडायचा आहे। रेव्हेन्यू सर्कल निवडल्यानंतर आपली जी काही ग्रामपंचायत असेल ती ग्रामपंचायत आपल्याला इथे निवडायची आहेत।
त्यानंतर आपलं गाव हे सुद्धा निवडायचं आहे आणि प्रोसीड आणि सबमिट या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर आपल्यासमोर आता फार्मर ॲप्लिकेशन आलेला आहे। आता इथे आपल्याला क्रॉपचा प्रकार निवडायचा म्हणजे पिकाचा प्रकार निवडायचा आहे। शेतामध्ये जर एकच पीक असेल आपल्या सातबाऱ्यावरती तर इंडिव्हिज्युअल हा प्रकार निवडायचा आहे। जर मिक्स पीक असेल तर आपण मिक्स हे निवडायचं। तर माझ्या शेतात एकच पीक आहे त्यामुळे मी इथे एकच पर्याय निवडतो आहे आणि ती ज्वारी आहे, तर मी इथे ज्वारीचा जो काही पर्याय आहे तो निवडला आहे। त्यानंतर आपल्याला इथे विचारलं जाते पेरणीची तारीख, तर पेरणीची तारीख मी इथे सिलेक्ट करतोय। त्यानंतर ऑनरशिप विचारलं जात आहे, तर ऑनर केलेला आहे तिथे सिलेक्ट। त्यानंतर आपला जो काही सर्वे नंबर असेल तो सर्वे नंबर आपल्या इथे टाकून घ्यायचा आहे। सर्वे नंबर टाकल्यानंतर आपला जो काही प्लॉट नंबर आहे तो टाकायचा आहे। हे दोन्ही डिटेल्स भरल्यानंतर आपल्याला प्रोसीड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता शेतकऱ्याचं नाव इथे आलेलं आहे, ते शेतकऱ्याच्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर आता आपल्याला इथे दाखवलं जातं आहे की तुमचा क्षेत्र किती आहेत आणि तुमचा जो काही पीक विम्याची रक्कम आहे तर आपल्याला भरण्यासाठी प्रीमियम जो आहे तो 1 रुपयात आपला पीक विमा इथे भरला जाणार आहे। तर सर्व डिटेल्स इथे व्हेरीफाय करायच्या आणि प्रोसीड या शेवटच्या पर्यायावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे। प्रोसीड पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता जे आहेत आपण परत इथे आपल्या डिटेल्स व्हेरीफाय करून घ्यायच्या आहेत आणि आता प्रोसीड जो काही शेवटचा पर्याय आहे त्या पर्यायावरती क्लिक करू शकतात किंवा आपल्याला इतर अजून पिकांची माहिती जर भरायची असेल, क्रॉपची मिक्स असेल तर ॲड मोर क्रॉपवरती क्लिक करू शकतात किंवा डायरेक्टली प्रोसीडसुद्धा आपण इथे करू शकतात। प्रोसीड केल्यानंतर आता येथे आपल्याला आपल्या जो काही पासबुक किंवा चेकबुक आहे त्या पासबुक चेकबुकचा फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे। त्यानंतर लँड रेकॉर्ड म्हणजे आपल्याला आपला 7/12 आणि 8चा उतारा इथे जोडायचा आहे आणि शोविंग सर्टिफिकेट म्हणजे आपल्याला इथे आपला पीक पेरासुद्धा इथे नोंदवायचा आहे। तर हे तिन्ही डॉक्युमेंट आपण आता अपलोड करून घेऊया। अपलोड करणार आहोत। पीक पेरा अपलोड केलेला आहे। आता आपण आपला 7/12 आणि 8 हा एकत्रित अपलोड करणार आहोत। सबमिट पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपले डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी काही वेळ घेतात। त्यानंतर आपला पॉलिसी डिटेल्स हे येत असतात, याचा स्क्रीनशॉट आपण घेऊन ठेवायचा आहे। आणि आता आपल्याला जे आहेत प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो काही प्रीमियम आहे तो प्रीमियम आपल्याला आता इथे भरून द्यायचा आहे। आता परत एकदा पूर्ण पॉलिसी डिटेल्स आपल्यासमोर आता ओपन झालेले आहेत आणि आता आपण प्रोसीड फॉर पेमेंट या पर्यायावरती आता क्लिक करणार आहोत। तत्पूर्वी सर्व डिटेल्स परत एकदा व्हेरीफाय करून घ्यायच्या आणि प्रोसीड फॉर पेमेंट या पर्यायावरती आता क्लिक करायचं। आता इथे विचारलं जात आहे तुम्ही पेमेंट कसं करणार आहे, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड। तर आपला जो काही पर्याय योग्य असेल त्या पर्यायाने आपण आपलं पेमेंट हे करायचं आहे। आता पेमेंट कोड निवडलेला आहे तर आपल्याला जो वाटेल तो आपण इथे पर्याय निवडू शकतात। आता QR कोड आला असेल तो आपण स्कॅन करून घेऊ शकता किंवा दुसरा पर्याय वापरून सुद्धा आपण आपलं पेमेंट हे करू शकतात। पेमेंट झाल्यानंतर ॲप्लिकेशन पुढे हे प्रोसेस होणार आहे। अशा पद्धतीने आपलं पेमेंट हे सक्सेसफुल झालेलं आहे आणि आपली जो आहेत पॉलिसीसुद्धा आता जनरेट होऊन आता आपल्यासमोर पॉलिसी नंबर आणि डॉक्युमेंटसुद्धा हे येऊन जातील। आता आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे आणि आता याची रिसिप्टसुद्धा आपण आता डाउनलोड करू शकतो। तर डाउनलोड रिसिप्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने आपण आपला जो काही पीक विमा भरला आहे त्याची पावतीसुद्धा आता आपल्याकडे आलेली आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवरती पीक विमा हा कशा पद्धतीने भरू शकतो। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी आहे, यूट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असेल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।